एक दांडगा अनुभव आहे आणि काही महाराष्ट्रातल्या काही मोजक्याच तज्ज्ञामध्ये त्यांची गणना होती. तरी मी सरांना विनंती करतो की सरांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला मी सर्वप्रथम सर्वांचं स्वागत करतो आणि कापूस मूल्य वृद्धी व पुरवठा साखळी व्यवस्थापन या विषयावरती सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व लोकांना एकदा मनापासून विचार करायला सांगतो की आपण जेव्हा इतिहास शिकलो लहानपणी तर आपण भारतामध्ये फक्त 2 गोष्टी आपल्या भारतातनं निर्यात व्हायच्या मोठ्या प्रमाणात आणि ज्याच्यासाठी भारत ओळखला जायचा हे सर्वांना माहिती आहे. एक म्हणजे मसाले आणि दुसरं म्हणजे टेक्सटाईल्स. आणि टेक्सटाईल्सचा बहुतांश अंश, कारण त्यावेळेस एवढे मॅनमेड फायबर्स वगैरे नव्हते, म्हणजे त्यावेळेसचा जो काही एक्सपोर्ट व्हायचा, निर्यात व्हायची किंवा जग भारताकडे जेव्हा काही भारतातनं आणायचं या विचाराने यायचं तर त्यावेळेस वस्त्रोद्योग याच्यावरती त्यांचा एम्फॅसाइज खूप जास्ती राहायचा. म्हणजेच भारताची निर्यात जी होती ही कापसाची फार मोठ्या प्रमाणात होती. परंतु कालांतरानंतर समजा आज आपण हे चित्र पाहिलं तर असं निदर्शनास येत आहे की आज आपल्या कापसाचा जो व्यवसाय आहे किंवा कापसाचे जे उत्पादित करणारे शेतकरी आहे हे सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला असं वाटतं की आपण आज मोठ्या संकटात सापडलेलो आहोत. आणि संकटात सापडलेलो आहोत, पण पहिली गोष्ट यासाठी आपल्याला हे जाणून घेणं जरुरीचं झालेलं आहे की ज्याप्रमाणे कुठलाही शेतकरी आपल्या शेतामध्ये उत्पादित होणाऱ्या इतर सर्व बाबतीत, इतर सर्व जे काही त्यांच्या शेतात गहू असो, ज्वारी असो, तांदूळ असो किंवा इव्हन फळबाग असली त्यांच्याकडे तर त्यांच्याकडे संत्री असो, आंबे असो, कुठल्याही त्यांचा जो काही ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस आहे तर त्यांना हे कळतं की माझा बाजार भाव, म्हणजे मी बाजारात गेलो याला विकायला तर साधारणतः आज समजा संत्रे कारण त्याला 100 रुपये डझन असेल तर हा माझा जो संत्रा आहे हा 120 नी जाण्या योग्य आहे, कारण की याचा फळाचा साईज मोठा आहे, त्याची कातडी पातळ आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक गोष्ट जी उत्पादित केल्या जाते शेतकऱ्याद्वारा त्याबद्दल त्याला इतंभूत माहिती असते. परंतु समजा मी असं म्हटलं की असा एक तरी शेतकरी आहे का की जो कापूस विक्री करायला गेला आणि त्यांनी सांगितलं की तुमचा जरी हा भाव चालू असला तरी आज माझा कापूस या भावात खरेदी आपण करावा, इतका चांगला आहे आणि तुम्ही मला हा भाव द्यावा. म्हणजेच तुम्हाला कुठल्याही माणसाला समजा विक्री करायची असेल तर तो जी गोष्टी विक्री करतो त्या विक्री करताना त्याला त्याचं मूल्यांकन कसं केलं जातं हे त्याला इतंभूत माहिती असणं आवश्यक आहे. परंतु प्रॉब्लेम कसा आहे की कापूस एक असा प्रोडक्ट आहे किंवा एक असं उत्पादन आहे की जो उत्पादित करणारा व्यक्ती आहे हा नॉन टेक्निकल आहे आणि जो खरीददार आहे हा प्युअरली 100% टेक्निकल आहे. 100% टेक्निकल म्हणजे ज्यावेळेस कापूस खरेदी केला जातो तर खरीददार हा त्या कापसाच्या सगळ्या गुणवत्तेकडे त्याचं लक्ष आहे, परंतु वजन सोडून त्याला बाकी सगळ्या गुणवत्ता जी आहे कापसाची याप्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन करतोय आणि वजनाप्रमाणे फक्त ट्रान्झॅक्शन करतोय. परंतु आपण ज्यावेळेस कुठल्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये किंवा आपण विकायला गेलो कापूस तर आपण काय विचार करतो, अरे बाबा आज काय भाव चाललाय, तर समजते की XYZ जिनिंग फॅक्टरीमध्ये आज 8,100 ने घेणं चालू आहे, या फॅक्टरीमध्ये आज 8,300 आहे. म्हणजे आजचा भाव हा आपण असा जेव्हा विचार करतो तेव्हा आपण एकत्रितपणे असा विचार करतो की जो कुठला कापूस तिथे येईल त्याचा साधारण भाव हा असेल आणि त्याही भावामध्ये नंतर गाडी खाली करताना काही दोष आढळले तर आपल्याला त्याचे पैसे कटौती केले जातात. आणि आता आपण इतक्या वर्षापासून या कार्यपद्धतीने काम करत आलेलो आहोत की आपल्याला ही गोष्ट अंगवळणी सुद्धा पडलेली आहे. म्हणजे मला नाही वाटत की यामध्ये कोणाला वावगा वाटेल असं करताना, आणि प्रत्येकाला असं वाटतं की ज्या प्रकारे ही सिस्टम चालू आहे ही योग्यता आहे, याच्यामध्ये काय नवीन आहे. तर मला या सर्व आपल्या उपस्थित लोकांना विचारायचं आहे की आपण जेव्हा इतर कुठलंही उत्पादन आपल्या शेतातलं विक्री करतो त्यावेळेस आपल्याला त्याचं मूल्यांकन करता येतं, पण आपल्याला कापसाचं येत नाही. ही गोष्ट आपण स्वीकारायला पाहिजे की नाही पाहिजे. आता तुम्हाला असं वाटतं तर याच्यासाठी मी तुम्हाला एक वेगळं उदाहरण देतो. वेगळं उदाहरण असं देतो की आपण सर्व लोक मार्केटमध्ये गेलो आणि आपल्याला गहू घ्यायचं काम पडलं
तर आपण विविध टोपल्यामध्ये जो कोणी दाखवतो आपल्याला आपण समजतं की नाही हा गहू या चांगला याच्यापेक्षा हा चंदोसी आहे किंवा हा MP बोट आहे किंवा हा असा आहे, म्हणजे आपण त्याचं मूल्यांकन करू शकतो. पण तुमच्यातले किती लोक असे आहे की समजा मी तुमच्या समोर एक 5-10 गव्हाच्या व्हेरायटीजचं पीठ ठेवलं तर पिठापासून तुम्ही ओळखू शकाल की याच्यामध्ये कुठल्या गव्हाचं पीठ महाग आहे, कुठलं स्वस्त आहे किंवा कुठलं क्वालिटीनी चांगलं आहे, कुठलं खराब आहे, हे कोणाला करता येणार नाही. म्हणजेच इन शॉर्ट काय माहितीये का की मार्केटमध्ये जोपर्यंत गहू आहे त्याचं तुम्हाला याच्यासाठी कळतं कारण की तुम्ही त्याचे एंड युजर आहात. एंड युजरचा अर्थ असा की साधारणतः वर्षोगंती जेव्हा तुम्ही गव्हापासून पोळ्या करता तर तुम्हाला माहिती आहे की कुठल्या गव्हाच्या पोळ्या सॉफ्ट होतात, कुठल्या गव्हाच्या पोळ्या हार्ड होतात. म्हणजे इन शॉर्ट गव्हाच्या क्वालिटी बाबतीत आपलं पर्सनल असेसमेंट आपण 100% करू शकू. हे याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे कारण की एवढ्या वर्षाच्या अनुभवामध्ये प्रत्येक वेळेस गहू घेतल्यानंतर त्याच्या ज्या अशा पोळ्या झाल्या त्याच्यावरनं तुम्ही हे ज्ञान संपादित केलेलं आहे. परंतु आपण असं म्हटलं समजा की आजच्या बाजारपेठेमध्ये फक्त गहूच ओळखता येतो चांगला किंवा वाईट आणि पीठ ओळखता येत नाही, तर हे मग जेव्हा शेतकऱ्यांनाच येत नाही याचाच अर्थ असा आहे की मला असं वाटतं कोणालाच यायला नको. कारण की जो माणूस उत्पादित करतो त्यालाच त्याचं समजा क्वालिटीवरनं त्याचं हे काढता येणार नाही पिठावरनं, तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की गव्हाचे पीठ विकल्या जात नाही? गव्हाचे पीठ सुद्धा विकल्या जाते. गव्हाचे पीठ कुठे विकल्या जाते? गव्हाचे पीठ मुंबई साईडला, पुण्या साईडला हे जे आपले मुलं आपल्याच मधले आपण शिकून जातात हे लोक गहू आणून त्याचं दळण करत नाही, तर हे लोक काय करतात पीठ विकत घेतात. मग आता केवढी मोठी समस्या आहे विचार करा की जेव्हा तुम्हाला पिठावरनं समजूच शकत नाही की गव्हाच्या पोळ्या कशा होतील, मग त्याचं मूल्यांकन तुम्ही कसं कराल चांगला वाईट. म्हणजेच तिथे काय होतं, तिथे विषय येतो की जेव्हा तुम्ही खरेदीला जाता तेव्हा तुम्ही म्हणतात की बाबा मला एक अन्नपूर्णा आटा द्या किंवा मला दुसरा, म्हणजे जे कुठल्या ब्रँड्स आहेत या ब्रँडचा आटा द्या. म्हणजे आता काय झालं की गव्हाला सबस्टिट्यूट कशाने झालं तर ब्रँडने झालं. म्हणजेच आता महत्व कोणाचं ठरलं तर हे ब्रँडचं ठरलं, गव्हाचं महत्व संपलं. म्हणजेच आपण काय म्हणतो की समजा तुम्हाला म्हटलं की एक अन्नपूर्णा गव्हाचं पीठ आहे आणि दुसरं समजा असं समजा की कमल छाप गहू आहे, गव्हाचं पीठ आहे, तर तुम्ही काय म्हणाल की नाही कमल छाप तर मी ऐकलंच नाही बाबा, मी घेईल अन्नपूर्णा. म्हणजे काय आहे की अन्नपूर्णाची ब्रँड व्हॅल्यूचा अर्थ असा की त्यांनी सातत्याने विक्री करून त्यांनी हे कस्टमरचा त्यांनी विश्वास हासिल केलेला आहे की ते जे काही विकतात तेव्हा ते चांगल्या प्रकारचं गव्हाची निवड करून त्याच्यापासून पीठ करून विकतात. हेच सर्व आपल्या कापसामध्ये आहे. प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगतो की कापसाची जी मूल्यवर्धक साखळी आहे ही फार लांब आहे. तुम्ही जेव्हा कापूस विक्री करतात तर त्याच्यापासून सर्वप्रथम जिनिंग केल्यानंतर सरकी आणि गाठी निर्माण होतात, म्हणजे रुईच्या गाठी. मग त्या रुईच्या गाठी कोण खरीदतं तर त्या रुईच्या गाठी खरीदल्या जातात स्पिनिंग युनिटद्वारा किंवा सूत बनवणाऱ्या ज्या काही जिनिंग आपल्या सूत गिरण्या असतात त्यांच्याद्वारा. आणि सूत गिरण्यांद्वारा जो काही धागा बनवला जातो हा धागा कोण खरीदतं तर हा कापड बनवणाऱ्या गिरण्या खरीदतात. कापड बनवणाऱ्या ज्या गिरण्या आहे ह्या दोऱ्यापासून कापड तयार करतात. नंतर काय होतं की त्या कापडावरती विविध प्रकारचे प्रक्रिया केल्या जातात आणि प्रक्रियेनंतर त्याला प्रिंटिंग केलं जातं किंवा त्याला डाईंग केलं जातं किंवा त्याला रंग दिला जातो आणि अशा प्रकारचा जो कापड अल्टिमेटली पूर्ण फिनिश म्हणून बाहेर निघतो, तर याच्यापासून नंतर बनतात हे कपडे, म्हणजेच रेडीमेड ब्रँड्स किंवा मार्केटमध्ये कपडा देखील विक्रीसाठी असतो. आपल्याला माहिती आहे की ब्रँडचा विचार केला तर बॉम्बे डाईंगचा कापड विक्रीला असते, इंडो काउंटच्या चादरी विक्रीला असतात. म्हणजे अशा प्रकारचे कापडाचे देखील ब्रँड आहे आणि रेडीमेड कापडाचे देखील ब्रँड आहे. परंतु ज्या प्रकारे आपण गव्हाचं उदाहरण घेतलं होतं तर गव्हाचं उदाहरण घेताना आपण काय पाहिलं होतं की यामध्ये फक्त गव्हाचीच किंमत नाही जोडल्या गेली तर अन्नपूर्णा ब्रँडची सुद्धा किंमत जोडल्या गेली. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की आपला जो काही कापूस आहे या कापसापासून
अल्टिमेटली जेव्हा त्याच्यापासून रेडीमेड गार्मेंट्स बनतील तर रेडीमेड गार्मेंट्स दोन प्रकारचे बनू शकतील. मगाशी मी सांगितलं की एक अन्नपूर्णा आटा आहे आणि एक कमल छाप आटा आहे. कमल छाप तर कोणी ऐकलेलं नाही आहे, परंतु अन्नपूर्णाचं ऐकलेलं आहे, कारण त्याच्यावर त्यांची विश्वसनीयता आहे. त्याचप्रमाणे कपड्यांमध्ये काय असतं की कपड्यामध्ये तुम्ही गेलात तर तुम्ही मॉलमध्ये काय म्हणतात की बाबा मला रेमंडचा सूट द्या, मला शर्ट ॲलन सोलीचा द्या, कलर्सचा द्या, म्हणजे जे काही मोठे मोठे ब्रँड्स आहेत आपण ब्रँड प्रमाणे खरेदी करायला जातो. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की हे जे ब्रँड आहे या ब्रँडनी जसं अन्नपूर्णाने चांगल्या गव्हाची निवड करून त्याच्यापासून पीठ तयार केलं, तर त्याचप्रमाणे हे जे ब्रँड आहेत या ब्रँडनी काय केलं की या ब्रँडनी चांगलं कापड, चांगल्या कापडाचा साठी चांगला दोरा, चांगल्या दोऱ्यासाठी चांगल्या रुई गाठी, म्हणजे याला काय म्हणतो आपण ट्रेसेबिलिटी. तर हे काय करतात मूळतः त्या लेव्हल पासून येतात जिथून रुई आहे, म्हणजे रुई पासनं तर त्याचा कंप्लीट इतिहास हा कापड बनेपर्यंतचा त्यांच्याजवळ असतो. आणि त्या इतिहासाच्या अनुषंगाने, कारण की त्यांना त्यांचं ब्रँडचं नाव ठेवायचं आहे, म्हणून ह्या सगळ्या बाबतीत ते पाहून त्याच्यानंतर त्या कापडाची खरेदी करतात आणि त्याच्यानंतर त्याचे रेडीमेड गार्मेंट्स बनवले जातात. परंतु परत आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन प्रकारचे रेडीमेड गार्मेंट्स आहेत. एक प्रख्यात कंपनीचे आहेत आणि एक स्ट्रीट मार्केटमध्ये मिळणारे आहेत. तर तुम्हाला सर्वांना अवगत आहे की स्ट्रीट मार्केटमध्ये 400 रुपयात पण शर्ट मिळतो आणि आपण समजा विचार केला तर आपल्याला मोठ्या मोठ्या ब्रँडचे शर्ट 2,500-3,000 हजार रुपयात बनतात. आता 2,500-3,000 हजार रुपयाचा जो शर्ट बनला त्याच्यामध्ये 300 ग्रॅम रुई आहे आणि हा जो रस्त्यावर बनलेला आहे याच्यात देखील 300 ग्रामच रुई आहे. आता जेव्हा 300 ग्रामच रुई आहे तर एका रुईपासून बनलेल्या शर्टला 400 रुपये भेटले आणि एका शर्टला भेटले 2,500 रुपये. तर याच्यामध्ये फरक काय झाला की ही जी मूल्यवर्धक साखळी आहे या मूल्यवर्धक साखळीमध्ये खरोखर पैसा कोण टाकतो तर रेडीमेड गार्मेंट खरेदी करणारा. रेडीमेड गार्मेंट जो खरेदी करतो तो समजा त्यांनी ॲलन सोलीचा शर्ट घेतला तर तो कितीचा घेतला त्यांनी 2,500चा, तर त्यांनी या साखळीमध्ये 2,500 रुपये टाकले आणि ते स्ट्रीट मार्केटला घेतला त्यांनी टाकले 400 रुपये. तर जेव्हा काय म्हणतात त्याला जेवढा पैसा या वरच्या लेव्हलला येईल त्याच प्रमाणामध्ये तो हळूहळू हळूहळू शेतकऱ्यांपर्यंत जाईल. म्हणजे आता आपल्याला प्रश्न असा पडला की बाबा माझ्या कापसापासून चांगला ब्रँड बनायला पाहिजे, याच्यासाठी शेतकऱ्यांनी म्हणून मी काय करावं. आणि आपल्या देशाचा समजा आपण विचार केला तर आज आपल्या देशामध्ये साधारणतः 365 ते 385 लाख गाठीचं आपलं उत्पादन आहे, परंतु आपलं जे काही कन्झम्पशन आहे कापसाच्या गाठीचं, रुई गाठीचं, ते तेवढं नाही आहे. आपल्या सध्याशी 300 ते 310 लक्ष गाठीचं आपलं काय म्हणतात त्याला कन्झम्पशन आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपलं उत्पादनापेक्षा आपलं कन्झम्पशन रुई गाठीचं हे कमी आहे. म्हणजेच काय झालं की जोपर्यंत आपण निर्यात करणार नाही आपल्या गाठी तोपर्यंत आपल्याला याचा स्टॉक पडून राहील. म्हणजे डिमांड अँड सप्लायचा समजा विचार केला तर आपल्याजवळ डिमांडपेक्षा सप्लाय एक्सेस आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जो काही मूल्य आपल्याला गाठीपासून प्राप्त होईल, आपल्या गाठी एक्सपोर्ट झाल्या तरच आपल्याला आपला हा बॅलन्स ठेवता येईल. आता मी तुमच्या समोर काही फिगर्स ठेवतो, फॅक्ट अँड फिगर्स ठेवतो की जगाच्या तुलनेमध्ये आपण जेव्हा निर्यात करतो तर नेमकं आपल्याला आपण जगाच्या तुलनेमध्ये कुठे आहोत. तर आपल्या गाठी जेव्हा निर्यात केले जातात तर जगामध्ये जो काही भाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये असेल त्याच्यापेक्षा साधारण 2,500 ते 3,000 रुपये आपल्याला कमी प्राप्त होतात. म्हणजे जो देश जो टेक्सटाईलचे गार्मेंट्स किंवा टेक्सटाईल मधला मटेरियल अंग्रेजच्या काळामध्ये एक्सपोर्ट करायचा, दुनिया आपला लोहा मानायची, आज आपली परिस्थिती अशी आहे की जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या ज्या काही रुई गाठी आहे याला जागतिक बाजारपेठेमध्ये जे बाकी देश गाठी विकतात त्याच्या तुलनेत आपली प्रत कमी असल्या कारणाने आपल्याला बाजारपेठेमध्ये तो दाम मिळू शकत नाही आणि आपल्याला 2,500 ते 3,000 रुपये कमीने विक्री करावे लागतात. म्हणजे ज्याचा अर्थ असा नाही होऊन राहिला की आपलं कुठेतरी काहीतरी मोठ्या प्रमाणात चुकून राहिलेलं आहे. कारण की तुम्ही हा लक्षात घ्या विषय की आपल्याकडे आपण रेडीमेड गार्मेंट्स सगळेच करून विकले, म्हणजे दुधाच्या जागी पेढा विकला तर आपल्याला जास्ती जसा पैसा मिळू शकतो. त्याचप्रमाणे देशाचं हित कशात आहे तर देशाचं हित याच्यात आहे
की आपण गाठीच्या जागी आपण दोरा आणि दोऱ्याच्या जागी कापड आणि कापडाच्या जागी आपण जेव्हा रेडीमेड गार्मेंट एक्सपोर्ट करायला लागू तेव्हा आपल्याला जास्त उत्पादन त्याच्यापासून मिळू शकेल. परंतु आपण समजा असा अभ्यास केला तर आपल्याला असं निदर्शनास येतं की या मूल्यवर्धक साखळीमध्ये आपला जो शेअर कापडाचा आहे किंवा आपला जो रेडीमेड गार्मेंट्सचा आहे हा कमी आहे. म्हणजेच आता सगळ्यात पहिले आपल्याला हा विचार करावा लागेल की मूल्यवर्धक साखळीमध्ये आपण आपली जी एक्झिट आहे किंवा आपण या मूल्यवर्धक साखळीतनं आपली जी एक्झिट होऊन राहिलेली आहे की आपल्याला का बरं असं आहे की आपल्याला ते गाठीच्या स्टेजला एक्सपोर्ट करावं लागतं, का आपण दोरा आणि कापड हे करू शकत नाही. म्हणून आपण आता परत मूळ त्या प्रश्नावरती येऊ की जेव्हा हे जे मोठे ब्रँड्स बनवतात कुठलेही एक शर्ट बनवतात तर एक शर्ट त्यांना बनवायचं असेल तर त्यांना किती शर्ट्स बनवावे लागतील? कमीत कमी 20 लाख शर्ट्स एकसारखे. कारण की त्यांना विविध त्यांचे आउटलेट्स आहेत, विविध गावात आहेत, विविध स्टेटमध्ये आहे. प्रत्येक जागी त्यांना त्या ब्रँडचे शर्ट्स त्या सेगमेंटचे पाठवावे लागतील आणि नुसते तेवढे नाही पाठवावे लागतील तर त्यांना त्या शर्टचा स्मॉल, मीडियम, लार्ज, एक्स्ट्रा लार्ज, डबल एक्सेल म्हणजे इतके साइजेस मध्ये पाठवावं लागेल. म्हणजेच त्यांना कमीत कमी 40 लाख शर्ट एकसारखे जेव्हा बनवतील तेव्हा त्यांना हे शक्य होऊ शकेल. पण 40 लाख शर्ट त्यांना बनवायचे झाले तर त्यांना त्या हिशोबाने एकसारखा कापड लागेल. पण एकसारखा इतक्या मोठ्या प्रमाणात कापड लागणार असेल तर त्यांना त्यांच्यासाठी चांगल्या प्रतीचा दोरा लागेल म्हणजे धागा लागेल. तेवढा धागा एकसारखा बनवायचा असेल तर त्याच्यासाठी एकसारख्या गाठी लागतील. मग आता प्रश्न आला की एकसारख्या गाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये होऊ शकतात की नाही होऊ शकत आणि इतर देशांमध्ये काय? बहुतांश जे मोठे देश आहेत जसे की अमेरिका आहे, चायना आहे, इथे काय प्रॉब्लेम आहे की इथं एका शेतकऱ्याचं ऍव्हरेज लँड होल्डिंग म्हणजे एक शेतकऱ्याचं लँड होल्डिंगची साईज खूप मोठी आहे. म्हणजे एकच माणूस 150 एकर मध्ये कापूस लावतो, तो एकच वाण लावतो. त्याच्यामुळे काय होतं की त्याचा जो काही कापूस आहे हा एकाच प्रतीचा येतो, एकाच सारख्या क्वालिटीचा येतो. परंतु आपल्या इथे कसं आहे की आपल्या इथे लँड होल्डिंग आपलं ऍव्हरेज लँड होल्डिंग खूप कमी आहे. दुसरी गोष्ट काय आहे की आपण जेव्हा आपल्या देशाचा विचार केला किंवा बहुतेक महाराष्ट्राचा विचार केला तर आपण काय करतो की त्याही आपल्या 2-3 एकर आपण जे काही शेत लावतो शेतामध्ये कापूसची लागवड करतोय ती सुद्धा आपण एका व्हेरायटीची करत नाही. का बरं करत नाही? आपल्याला गॅरंटी नाही उद्या ही नाही आली तर काय, म्हणून आपण त्याच्यामध्ये पण 2-3 व्हेरायटीजची करतो. आणि काय होतं की यामुळे 2-3 व्हेरायटीजची लागवड एकाच याच्यामध्ये केल्यामुळे सगळे स्टेपल लेंथ वेगवेगळे असतात, त्याचे मायक्रोनियर वेगवेगळे असते. म्हणजे कापसाचे वेगवेगळे गुणधर्म एकत्र शेताच्याच लेवलला झाल्यामुळे ती जी भेसळ आहे यामध्ये जो सगळ्यात निकृष्ट किंवा ज्याचा दर्जा कमी आहे त्या कापसाचा दर हा त्या कंप्लीट कापसाला दिला जातो. आणि हे आपल्या नुसतं शेतकरीच्याच लेवलला होतं असं नाही आहे. आज आपलं असं झालेलं आहे की मला सांगा की कुणीतरी शेतकरी आपला कापूस जाऊन विकतो का की माझा कापूस चांगला, माझे हे गुणधर्म आहे म्हणून तुम्ही हे रेट द्या? हे तर करू शकत नाही. म्हणून तो काय करतो, आपण ज्या प्रकारे जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये जाऊन कापूसाची विक्री करतोय एकाच भावाने की हे भाव योग्य नाहीये. कारण की चांगल्या प्रतीच्या कापसाला चांगला दर मिळाला पाहिजे. पण आता हे सर्व शक्य आहे का? हे शक्य समजा 2 शेतकरी आहेत त्यांनी ठरवलं की बाबा मला तर काही करायचं आहे पण आपल्याला जागतिक दर्जाचा माल बनवायचा आहे आणि त्यांनी समजा तो जागतिक दर्जाचा माल बनवला तर त्याला चांगला भाव भेटेल का? नाही, त्याला चांगला भाव भेटणार नाही. कारण की का बरं भेटणार नाही? कारण की त्याचा जो लँड होल्डिंग कमी आहे, त्याचा लँड होल्डिंग कमी आहे म्हणजे त्याच्याकडे बनलेला म्हणजे त्याच्याकडे उत्पादित झालेला कापूस देखील कमी आहे. होऊ शकतं की त्याच्याकडे फक्त 20 क्विंटल कापसाचं उत्पादन खूप चांगलं झालेलं आहे. परंतु मार्केटमध्ये जो सेलेबल लॉट म्हणजे जसा कमीत कमी साईज असतो तसा 100 गाठींचा एक लॉट हा विक्री होतो. 100 गाठी याच्यासाठी की 100 गाठी या ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टिकोनातून योग्य आहे. ट्रान्सपोर्टेशन मध्ये आयदर 100 गाठी बसतात नाही तर 150 गाठी बसतात. म्हणजे मार्केटमध्ये जो ट्रेंड आहे हा काय 100 गाठीचा आहे. म्हणजे समजा मी 20 क्विंटल माझा कापूस नेला आणि त्याच्यापासून गाठ बनवायची झाली तर ही बनू शकत नाही का? बनू शकेल. पण हे शक्य का नाही आहे तुम्हाला सांगतो की समजा तुम्ही 2 मिनिटासाठी असा विचार करा की मला माझ्या घरचा गहू याचा दळणला न्यायचा आहे तर तुम्ही एखाद्या चक्कीवर जाण म्हणा मला फक्त वाटीभर गव्हाचं दळण करून पाहिजे तर शक्य आहे का? कारण की पूर्ण ती जी प्रोसेस आहे
त्याला दळण करताना जे काही साफ सफाई सर्व हे जे करायचं आहे त्याच्यामध्ये 1 वाटी फक्त, तर तो म्हणणार नाही. म्हणजे कमीत कमी त्याला सुद्धा मोजमाप जसं आहे त्याचप्रमाणे गाठींचा जर समजा विचार केला तर कमीत कमी 550 क्विंटल कापसाचा एकत्रीकरण केलं आणि त्याच्यापासून आपण ते दिलं तर त्याच्यापासून 100 गाठी प्राप्त होऊ शकतात. तर मगाशी मी ज्याप्रमाणे म्हटलो की आता अमेरिकेसारख्या देशामध्ये जिथे एकाच माणसाकडे 150 एकर जागा जमीन आहे आणि तो एकसारखं बियाणं लागवड करतो आहे, तर त्याच्यासाठी हे शक्य आहे. कारण की त्याचं एकट्याच उत्पादन एवढं होत आहे की तो 550 क्विंटल त्याचा माल नेऊ शकतो आणि खरीददार 550 क्विंटल असल्या कारणाने त्याला 100 गाठी त्याच्यापासून पडणार आहे, म्हणून तो त्याला विकत सुद्धा जास्ती भावाने घेऊ शकतो. परंतु आपल्या केसमध्ये काय झालं की जोपर्यंत तुमचा समूह किंवा तुम्ही सर्व मिळून एकसारखा दर्जाचा कापूस नेणार नाही विक्रीसाठी, तोपर्यंत तुम्हाला तुमच्या या सगळ्या जो काही कापूस हा एकत्रित केला जातोय. त्यामुळे सगळ्यात जो कमी प्रतीचा कापूस आहे त्याचा आपल्याला दर प्राप्त होत आहे. आता मग आपल्याला याच्यातनं हे सगळं आता तुम्ही अंडरस्टँड केलं की हे सगळं असं आहे. आता याच्यातनं आपल्याला बाहेर निघायचं तर मार्ग काय? आता याच्यातनं आपण लॉजिकली विचार केला तर 2 मार्ग निघतात. पहिला मार्ग हा निघतो की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी 150 एकर 200 एकर जमिनी घ्याव्या आणि अमेरिकेसारखं करावं. पण हा मार्ग आपण स्वीकारू शकत नाही, कारण की हा अव्यवहार्य आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही. आपण जरी विचार केला तर हा एक काल्पनिक होऊ शकतो पण प्रत्यक्षात होऊ शकत नाही. मग आपल्याजवळ आता दुसरं आपल्या हातात काय राहिला? तर आपल्या हातात हे तर आहे की आपण 150 लोक एकत्र 1-1 एकर वाले जरी केले तर आपलं 150 क्विंटल होऊ शकतं, प्रोव्हाइडेड सगळ्या 150 लोकांनी एकसारखा विचार केला. म्हणजेच इन शॉर्ट आपल्याला जोपर्यंत सामूहिकरित्या एकत्र येऊन एका सारख्या जमिनीमध्ये एकसारख्या कापसाची लागवड करणार नाही, तोपर्यंत आपल्याला चांगला एकसारखा कापसाचं उत्पादन होणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. आता त्याच्यासाठी कमीत कमी किती लोकांनी यायला पाहिजे? तर कमीत कमी इतक्या लोकांनी एकत्र येणं जरुरी आहे की त्याच्यापासून किमान पहिलं म्हणजे एका वेच्यामध्ये, पहिल्या वेच्यामध्ये असो का दुसऱ्या असो का तिसऱ्या असो, एका वेच्यामधील कापूस हा 100 गाठी उत्पादित करू शकेल. म्हणजेच आपल्याला पर्याय एकच आहे की जोपर्यंत आपण एकत्रित येऊन एकसारखं वाण लावणार नाही तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही. म्हणजे आता आपण असं येऊ की असा विचार करू की जागतिक कापसाचे जे काही मापदंड आहे त्याच्यामध्ये आपण इतर बाबींसाठी कुठे आहोत. तर आपण आता सगळ्यात पहिले असा विचार करू की प्रति हेक्टर उत्पादन कुठल्या देशाचं किती आहे. तर सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त प्रति हेक्टरचं उत्पादन आज ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे आणि ते 55 क्विंटल प्लस सरासरी उत्पादन त्यांचं वर्षाचं 55 क्विंटल प्लसचं आहे. चायनाचं जवळपास 50 क्विंटल प्रति सरासरी उत्पादन आहे. जगाचा ऍव्हरेज काढला तर हा जवळपास 24 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरचा जगाचा ऍव्हरेज आहे. भारताचा काढला तर आपला जवळपास 15 ते 16 क्विंटलचा आपला एकरी ऍव्हरेज आहे. परंतु महाराष्ट्राचा काढला तर आपला एक साधारण 9 ते 10 किंवा 10 ते 11च्या मधात दरवर्षी बदलतो, याच रेंजमध्ये राहत आहे. म्हणजे काय झालं की प्रति हेक्टर उत्पादनाचा आपण विचार केला तर आपण जगाच्या खूप मागे आहोत. परंतु कापसाचा जो काही दर आहे हा फक्त काय म्हणतात कापसाचं उत्पादन याच्याच वरती आपण सीमित विचार करणं योग्य आहे का? नाही. कारण की कापसाला वजनाप्रमाणे भाव प्राप्त होतो, परंतु वजनाप्रमाणे भाव प्राप्त होताना त्याच्यात सगळ्यात काही महत्वाचं असेल तर त्याचे गुणधर्म आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले कापसाच्या गुणधर्म जे गुणधर्म खरीददार म्हणजे कोण, जो धागा बनवतो त्या धागा बनवणाऱ्या संस्थेला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे उत्पादन करणं हे आपलं ध्येय पाहिजे. म्हणजे ही जी मूल्यवर्धक साखळी आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिले शेतकऱ्यांना काय विचार करायला पाहिजे, आपण विचार काय करायला पाहिजे सर्वांनी की डिमांड काय, म्हणजे डिमांड बेस्ड सप्लाय. म्हणजे जे काही मार्केटमध्ये ज्या गोष्टीची डिमांड आहे ही आपल्याला जाणून घेणं जरुरीचे आहे. आता मार्केटमध्ये डिमांडचा आपण विचार केला तर सगळ्यात पहिले आपण विचार करू की जिनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, म्हणजे फक्त आता जिनर तात्पुरत्या स्वरूपात आपण जिनरचा विचार करू. आता जिनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू समजा विचार केला तर त्याला कापसामध्ये काय पाहिजे सगळ्यात जास्ती, तर त्याला काय पाहिजे, रुई उतारा. आता रुई उतारा म्हणजे काय की ज्यावेळेस 100 क्विंटल कापसावरती प्रक्रिया केल्या जाईल
तर त्याच्यामधनं किती क्विंटल आपल्याला रुई प्राप्त होईल, हा त्याचा रुई उतारा असतो. आता जगाचा परत आपण याच्यावरती तुलना करू. जगामध्ये जे काही बेस्ट कंट्रीज आहेत, म्हणजे बेस्ट ज्यांचा रुई उतारा आहे, हा आहे 42-43 क्विंटल प्रति हेक्टरचा त्यांचा प्रति क्विंटलचा त्यांचा रुई उतारा आहे. परंतु आपण समजा जगाचा ऍव्हरेज काढला तर हा आहे अराउंड 36-37, म्हणजे 36 ते 37 क्विंटलचा रुई उतारा हा जगाचा एक ऍव्हरेज आहे. पण आपल्या देशामध्ये आपला जो रुई उतारा निघतोय हा 34 आणि 35च्या मधात निघत आहे, आणि महाराष्ट्रामध्ये हा 33 आणि 34च्या मधात निघत आहे. म्हणजे रुई उतारा का महत्वाचा आहे आणि जिनर त्याच्याकडे का पाहतो, याच्याकडे आपण 2 मिनिटं लक्ष देऊया. आपण जिनर जो तुमच्याकडनं कापूस खरेदी करतो त्याला तो जीन केल्यानंतर त्याच्यापासून निघते रुई आणि त्याच्यापासून निघते सरकी. सरकीचा भाव बाजारपेठेमध्ये साधारणतः 30 ते 32 रुपये किलोचा आहे, आणि हा समजा आजच्या बाजार भावाप्रमाणे आपण रुईचा भाव काढला तर हा जवळपास 165 ते 170 रुपये किलोची तुमची रुई आहे. म्हणजेच काय की आपण समजा 100 क्विंटल कापसाच्या प्रक्रियेअंती फक्त समजा 33 क्विंटल रुई आपल्याला प्राप्त झाली, जी की जगाला 37 होते, तर 4 क्विंटल आपण 4 क्विंटल रुईची जी किंमत आपल्याला 185 रुपये यायला पाहिजे होती, त्याची आपल्याला फक्त 30 ते 32 रुपये किलो प्राप्त झाली. आता जिनर जो आहे, जिनर काय विचार करेल की बाबा माझा कमीत कमी कापसामध्ये माझ्या रुई गाठी बनायला पाहिजे, कारण की रुई गाठीच त्याचा म्हणजे जो काही पैसा येणार आहे विक्री अंती, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 23 ते 25% पैसा हा सरकीचा येणार आहे, उर्वरित सर्व पैसा हा रुईचा येणार आहे. म्हणजेच जिनरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर तो शेतकऱ्यांकडनं अशा व्हेरायटीज ज्याचा असा तुम्ही कापूस विक्रीसाठी आणला ज्याचा रुई उतारा जास्ती आहे, त्याला तो स्वखुशीने जास्तीचा दर देईल. स्वखुशीने मी याच्यासाठी म्हणतो की कोणीही कोणाला खिशातनं पैसे देत नसतं. त्याला नफा असेल तर तो त्या नफ्यातनं तुम्हाला देईल. म्हणजेच त्याला जोपर्यंत 37 क्विंटल प्रति 100 क्विंटल किंवा 40 क्विंटल मिळालं तर त्याला काय होईल की त्याला 550 क्विंटलची प्रक्रिया केल्यानंतर 100 गाठीच्या प्राप्त होऊन राहिला आजच्या परिस्थितीमध्ये, या त्याला 450 क्विंटल मध्येच प्राप्त व्हायला लागतील. म्हणजे त्याचा प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढेल, आणि जेव्हा त्याचा प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढला तरच तो शेतकऱ्याला देईल. म्हणजेच काय आहे की सर्वप्रथम मूल्यवर्धक साखळीमध्ये आपण समजा डिमांड बेस्ड सप्लायचा विचार केला, आणि डिमांड बेस्ड सप्लाय मध्ये आपण पहिलं ध्येय हे ठेवलं की जिनरला काय अभिप्रेत आहे, तर जिनरला जादाचा रुई उतारा अभिप्रेत आहे. आपण आता दुसरा विचार करू की मग धागा बनवणाऱ्या कंपनीला काय अभिप्रेत आहे. तर धागा बनवणाऱ्या कंपनीला अभिप्रेत असा आहे की तुमच्या कापसाच्या तंतूची लांबी जेवढी जास्त तेवढी चांगली, त्या तंतूची युनिफॉर्मिटी म्हणजे एकसारखेपणा जेवढा जास्त तेवढा जास्ती भाव मिळेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ट्रॅश म्हणजे काडी कचरा, हा सगळं म्हणजे झाडाची पत्ती, फॉरेन मॅटर, दगड माती, हा जो काही प्रकार आहे हा जेवढा कमी राहील एवढा त्याला पुढच्या प्रोसेसच्या दृष्टिकोनातनं चांगला आहे. आणि शेवटचं कॉन्टॅमिनेशन. आता कॉन्टॅमिनेशन आणि ट्रॅश याच्यामधला मी तुम्हाला फरक सांगतो. खूप लोक या 2 विषयावरती बोलतात, परंतु होतं कसं की आपण शब्द ऐकले पण त्याचा अर्थ कळत नाही. तर मी तुम्हाला उदाहरण देतो की समजा आपण गहू घेतले ज्याच्यामध्ये खूप काडी कचरा आहे, आणि तर आपण घरी नेल्यानंतर आपण त्याला पाखडलं तर आपल्याला गहू चांगला भेटू शकतो. म्हणजे आपण पाखडल्यानंतर त्याच्यामधला काडी कचरा दगड वगैरे निवडून आपण काढू शकतो, बरोबर आहे. म्हणजे ही प्रक्रिया केल्यानंतर जो कोणता गहू मिळेल तो दर्जेदार मिळेल. परंतु असं समजा की तुमच्याकडे एक खूप चांगल्या दर्जाचा गहू आहे ज्याच्यामध्ये काडी कचरा नाही आहे, आणि एक दुसरा गहू आहे की ज्याचा दर्जा खूप खालावलेला आहे आणि त्याच्यातही अजिबात काडी कचरा नाही आहे, आणि हे दोन्हीही गहू तुम्ही मिक्स केले तर मग काय होईल. याच्यामधनं तुम्हाला पुढच्या प्रोसेसमध्ये निवडून काढायचे असेल तर एक एक गव्हाचा दाना काढावा लागेल, चाळणी करावं लागेल, किंवा ते एकाच साईजचे पण तो पाण्यामध्ये भिजून खराब झालाय तर त्याला ते एक एक गहू करून निवडावं लागेल. म्हणजेच काय होईल, याला म्हणतो आपण कॉन्टॅमिनेशन. कॉन्टॅमिनेशन म्हणजे पुढच्या प्रक्रियेमध्ये
त्याला काढताना खूप अवघड जातं. जसं आता उदाहरण देतो, समजा सुतळीचा तुळा आहे किंवा डोक्याचे केस आहे किंवा वंगण आहे, ऑइलचे डाग आहे, ह्या सर्व गोष्टी कशामध्ये जातात? कॉन्टॅमिनेशन मध्ये. ह्या याच्यासाठी जातात की ज्याप्रमाणे दोन स्वच्छ गहू फक्त एक अतिशय खायरड्या क्वालिटीचा आणि एक चांगल्या क्वालिटीचा मिक्स केला आणि वेगळा करताना त्याला आपल्याला खूप जास्ती एनर्जी जाते, त्याचप्रमाणे काडी कचरा आणि दगड मिश्रित समजा कापूस आहे तर याच्यात याला सेपरेट करायचं झालं तर एक छोटीशी प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये ते काय करतात की कापसाला खूप जोरात गोल फिरवतात एका मशीन मध्ये. जोरात गोल फिरवल्यामुळे काय होतं की त्याच्यामधलं जे जड गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काळी कचरा हे रुईपेक्षा जड आहे म्हणून ते बाहेर फेकल्या जातात त्याच्या जाळीतनं. म्हणजे त्याला जे काढणं आहे ते खूप सोपी प्रक्रिया आहे. परंतु त्याच्यामध्ये समजा ग्रीस किंवा ऑइलचे डाग किंवा डोक्याचे केस किंवा हे गेलं तर याला काढायचं झालं तर खूप महागडी प्रक्रिया. एक तर तुम्हाला मजूर लावून एक एक करून निवडावं लागेल. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या काही पुढच्या प्रक्रिया याच्यामुळे त्याची जी कॉस्ट आहे ही प्रचंड वाढेल. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण समजा विचार केला की मूळतः कापसाच्या बोंडामध्ये तर कॉन्टॅमिनेशन नव्हतं. म्हणजे कॉन्टॅमिनेशन हे जे झालेलं आहे हे सबसिक्वेंट प्रोसेसमध्ये आपण वेचा केल्यानंतर कापूस एकत्रित विक्री होऊन प्रक्रिया होईपर्यंत या मधल्या काळामध्ये त्याचे आपण निगा नीट न राखल्यामुळे या कापसामध्ये जे काही ऑइलचे डाग लागलेले आहेत किंवा याच्यामध्ये जे काही कॉन्टॅमिनेटिंग पदार्थ मिक्स झालेले आहे याच्यामुळे पूर्ण कन्साइनमेंटची व्हॅल्यू कमी झालेली आहे. का बरं? कारण की आपण आता मगाशी जिनिंगचं बोललो, मी आता कोणाबद्दल बोलतोय? आता बोलतोय मी धागा बनवणाऱ्या माणसाबद्दल. आता धागा बनवणाऱ्या माणसाला त्याचा धागा एकसारखा असला पाहिजे आणि दुसरं काय पाहिजे, एकसारखा धागा बनवताना तो तुटायला नको. म्हणजे जेवढा धागा तुटेल त्याला जाऊन सारख्या त्याला गाठी बांधावं लागेल बनवताना. म्हणजेच त्याला काय, त्याला एक युनिफॉर्म कॉटन लागेल, त्याला ट्रॅश कमी लागेल, त्याला कॉन्टॅमिनेशन कमी लागेल. आणि अशा प्रकारचा समजा तुम्ही कापूस दिला की ज्याचा युनिफॉर्मिटी जास्ती आहे, ज्याचा एक सारखेपणा असते चांगला आहे, त्याच्यामध्ये ट्रॅश कॉन्टॅमिनेशन कमी आहे, तर ते काय होईल, त्याच्यामुळे काय होईल, हा जेव्हा त्या रुईच्या गाठीपासून दोरा बनवेल तर दोरा बनवते वेळी त्याची एफिशियन्सी ड्रॉप होईल. म्हणजे सारखा तुटेल, त्याच्या आतमध्ये युनिफॉर्मिटी एकसारखी नसेल तर तो सारखा दोरा बनवताना तुटत जाईल. त्याच्यामुळे त्याची जी एफिशियन्सी आहे ती ड्रॉप होईल. दुसरं काय होईल तर की त्याला धागा जेवढा बारीक बनवायचा त्याच्या जागी तुटू नये म्हणून त्याला जाडा बनवावा लागेल. म्हणजे धागाची जाडी जशी जाडी होईल तसं तसं काय होईल, त्याची किंमत कमी होत जाईल. म्हणजेच काय होईल की या सगळ्या इम्प्युरिटीजमुळे तो खरेदी जेव्हा गाठी करेल तेव्हा तो कमी पैसा देईल. आणि याचा वाईज वर्षा आपण विचार केला तर दुसरा विचार करा की समजा तुम्ही अतिशय कमी ट्रॅश आणि कॉन्टॅमिनेशन आणि जास्ती युनिफॉर्मिटी वाल्या कापसापासून ज्या रुई गाठी बनल्या तर त्याच्यापासून त्याचा काय होईल, त्याची एफिशियन्सी वाढेल, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढेल. प्रोडक्टिव्हिटी म्हणजे त्याचा जे कॉस्ट पर केजी आहे बनवताना ती कॉस्ट कमी होईल, त्याचे वेस्टेजेस कमी होतील. आणि या सर्वमुळे काय होईल की त्याची जी बचत होईल त्या बचतमुळे तो काय विचार करेल की माझी ही बचत होती आहे, यामुळे मी जास्ती भावाने या गाठी खरेदी करू शकेल. म्हणजेच काय आहे की चांगला कापूस जिनरनी घेतला, त्याच्यापासून तो चांगला कापूस पासून चांगल्या गाठी बनल्या आणि चांगल्या गाठी धागा बनवणाऱ्यांनी याच्यासाठी घेतल्या, कारण की त्याचा वेस्टेज कमी झाला, त्याचा कॉस्ट ऑफ कंट्रोल झाला. मग आता अशाच धाग्यापासून जे कापड बनेल हे कापड सुद्धा चांगल्या क्वालिटीचं राहील. आणि अशा कापडापासून प्रक्रियेअंती त्याला काय डाईंग वगैरे करून जे काही रेडीमेड गार्मेंट्स बनतील हे सगळे गार्मेंट्स अतिशय सुंदर वरच्या भावामध्ये विक्री होतील. म्हणजेच या मूल्यवर्धक साखळीमध्ये पैसा समजा यायचा असेल तर दोन प्रकारे येऊ शकतो. एक तर वरनं आपण त्याला काय म्हणतात त्याला जास्ती रेटनी विकल्या गेला त्याच्यामुळे येऊ शकेल. आता 2 मिनिटांसाठी असा विचार करा की आहे तीच परिस्थिती आहे, पहिले पाडे 55. मग आता काय होतंय, मग आता काय रेडीमेड गार्मेंट्स वाले कापूस काय आयात करतायत का? नाही. आता प्रॉब्लेम तुम्हाला सांगतो कशी असतात. प्रॉब्लेम असा आहे की तुमच्या कापसामध्ये युनिफॉर्मिटी कमी आहे, ट्रॅश जास्ती आहे आणि कॉन्टॅमिनेशन सुद्धा जास्ती आहे. म्हणजेच थोडक्यात असं आहे की तुम्ही घरी जो गहू आणलेला आहे
याच्यामध्ये काळी कचरा जास्ती आहे. म्हणजे घरच्यांना काय करावं लागेल की त्याला पाखडावं लागेल, हे प्रक्रिया त्याच्यावरती करावं लागेल. त्याचप्रमाणे धागा बनवण्याच्या पूर्वी या कंपन्यांना काय करावं लागेल, या 2-3 प्रोसेसेस त्याच्यामध्ये ऍड करावं लागतील, जेणेकरून त्यांना चांगल्या प्रतीचा धागा बनवायसाठी त्याचे कापसाला त्याची गुणवत्ता त्यांना वाढवता येईल. परंतु यामुळे काय होतं, याने त्यांची जी धागा बनवण्याची जी कॉस्ट आहे ही वाढत जाते. हे सर्व तुम्हाला समजणं याच्यासाठी जरुरी आहे की कापूस आपण क्विंटलच्या शिवाय आजपर्यंत विचार केलेला नाहीये. कापसाचा जेव्हा तुम्ही तांत्रिकरित्या विचार करायला लागाल त्याच वेळेस तुमच्या लक्षात यायला लागेल की कापूस हा काही क्विंटलनी विकण्यासारखी गोष्ट नाही आहे. याच्यामध्ये वेगळे वेगळे पॅरामीटर्स आहे आणि प्रत्येक पॅरामीटरला आपली एक ओळख आहे, त्याचा एक महत्व आहे. कारण की कापसापासून आपल्या टायरचे कॉर्ड, म्हणजे आपल्या ज्या गाड्यांना टायर लागतात त्याचा जो टायरच्या आतमध्ये कॉर्ड जे असतात तो सुद्धा धागा बनतो, त्याच्यानंतर जीनचा सुद्धा बनतो, त्याच्यानंतर सतरंजीचा सुद्धा बनतो, चादरीचा पण बनतो. असं करता 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 एकदम भारीतले जे शर्ट्स, जे आपले बरेचसे आपण पाहतो आपले लीडर लोक जे पांढरे शर्ट घालतात, अतिशय म्हणजे ते पाहूनच दूरनं आपल्याला वाटतं की काय सुंदर हा कॉटनचा कापड आहे. म्हणजे हे जे कॉटन आहे हे लॉंग स्टेपल कॉटन आहेत, हे एकसारखे कॉटन आहेत. याच्यापासून जे शर्ट बनतात ते सुद्धा दर्जेदार बनतात आणि त्याच्यापासून व्हॅल्यू जी येते या पूर्ण मूल्यवर्धक साखळीमध्ये ही सुद्धा जास्ती येते आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव सुद्धा प्राप्त होऊ शकतो. हे कापूस मूल्यवर्धक साखळीचा एकंदरीत गणित. परंतु आता या मूल्यवर्धक साखळीच्या या चेन मध्ये आपण शासन म्हणून म्हणजे कृषी विभाग म्हणून आपण काय करू शकतो, तर आपण काय केलेलं आहे की याच्या 2 वर्षापूर्वी पणन विभाग म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट आणि कृषी विभाग यांचा संयुक्त एक प्रकल्प आपण राबवतोय. त्या प्रकल्पाचं नाव आहे स्मार्ट कॉटन. स्मार्ट कॉटन हा जो प्रकल्प आहे याची संकल्पना काय आहे की आपण अगदी ग्रासरूट लेवलला, विलेज लेवलला आपण कमीत कमी असे समूह बनवावे किंवा असे समूह आयडेंटिफाय करावे जे एकत्रित काहीतरी कामकाज करत आहेत आणि आपण त्यांना सांगावे की तुम्ही सर्व मिळून तुमची शेती एका गावात म्हणजे जवळपास एकाच टेक्स्चरची शेती आहे तर तुम्ही एकच वाण लावा. म्हणजे एक समूहाने एक वाण समजा लावलं तर त्याच्यापासून जो काही कापूस येईल तो कापूस एकसारखा राहील. पण आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, याच्यामध्ये पुढे आपण असा विचार केला आहे की शेतकऱ्यांनी फक्त डिमांड बेस्ड सप्लाय एवढा विचार न करता आपल्याला लिंक बेस्ड मार्केटिंग सुद्धा याच्यामध्ये द्यायचं आहे. लिंक बेस्ड मार्केटिंग म्हणजे शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता शेतकऱ्यांनी रुई गाठीची आणि सरकीची विक्री करावी. समजा हे करावयाचं झालं तर सगळ्यात पहिले काय करावं लागेल, शेतकऱ्यांना एक समूह बनवावा लागेल, त्याचं एक उद्दिष्ट ठरवावं लागेल. उद्दिष्ट ठरवून त्यांच्या मधून एकाला त्या समूहाच्या वतीने डिसिजन घ्यायचे अधिकार प्रदान करावं लागेल आणि हे अधिकार प्रदान केल्यानंतर या समूहाचं लायझनिंग मार्केटिंग डिपार्टमेंटची करावं लागेल. याच्यासाठी स्मार्ट कॉटन या प्रकल्पामध्ये आपण समजा गुगल वरती गेला आणि गुगल वरती द स्मार्ट कॉटन असं टाईप केलं तर आपल्याला एक वेबसाईट मिळेल. त्या वेबसाईट मध्ये जे कुठले या वर्षी आपण 37 तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबवलेला आहे, या 37 तालुक्यामधले जे कुठले गट आहे ज्यांनी आपल्या या प्रकल्पामध्ये या वर्षी भाग घ्यायचा ठरलेला आहे, यांनी स्वतःचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. ही प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे. पण आपण आता असा विचार करूया की हे सर्व द्राविडी प्राणायाम का करायचा. हा द्राविडी प्राणायाम याच्यासाठी करावा लागणार आहे आपल्याला, कारण की शेतकरी जो आहे यांनी आपलं उद्दिष्ट हे आहे की यांनी काय करायचं की जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीमध्ये सर्व मिळून आपला कापूस एकत्र आणायचा आणि वजन करून एकत्र टाकायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करून घ्यायची आणि त्याच्यापासून उत्पादित होणाऱ्या गाठी आणि सरकी हे विक्री करायचा. तर हा एक व्यवसाय झाला. व्यवसाय जेव्हा होतो तर व्यवसाय करताना व्यवसायातले सगळ्या बाबी या आपल्याला अवगत हव्यात. आपला शेतीविषयक नॉलेज आपलं खूप आहे, परंतु आपल्या शेतकरी बंधूंना हे व्यावसायिक नॉलेज नाही आहे. म्हणून स्मार्ट प्रकल्प काय करत आहे की या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जी काही मदत आपल्याला त्यांना
अपेक्षित आहे, म्हणजे शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या मदत अपेक्षित आहे, की बाबा आम्ही जिनिंगला कुठे न्यायचा कापूस, मग आम्ही नेल्यानंतर मग त्याचं ग्रेडिंग कोण करेल, आम्हाला पैसे कोण देईल, हा विक्री कुठे करायचा, जिनिंग सोबत करार काय करायचा, जिनिंगला पैसे किती द्यायचे, असे अनंत प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये निर्माण होतील. मग त्याच्यासाठी आपण विचार कसा केलेला आहे, की ज्यावेळेस तो रजिस्ट्रेशन करेल तर हा जो समूह आहे, या समूहामध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे, या समूहाने एकत्र आणलेला कापूस हे त्यांनी ग्रेडिंग करून त्याच्यात टाकायचा आहे. ग्रेडिंग करून समजा त्यांनी टाकला तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याने जेवढा कापूस त्या समूहामध्ये टाकलेला आहे त्याची जी टक्केवारी आहे त्याप्रमाणे तो गाठी आणि सरकी याच्यामधल्या प्रोडक्टशी त्याची भागीदारी राहील त्याच प्रमाणामध्ये. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे मी उदाहरणासहित सांगतो की समजा सर्व मिळून आपण 100 क्विंटल कापूस एकत्रित केला आणि त्यामधला माझा 10 क्विंटल होता, तर मला सरकी आणि काठी या दोघांच्या विक्रीमधून जे काही मला पैसे प्राप्त होणार आहे ते पैसे म्हणजे ज्या समूहाला प्राप्त होणार आहे त्या समूहातल्या सर्व पैशामधून प्रक्रियेपोटी जाणारा पैसा वजा जाता उर्वरित सर्व पैसा ज्या पटीमध्ये मी कापूस टाकलेला आहे त्या पटीमध्ये मला मिळेल. पण मी तुम्हाला किती सांगितलं, मी किती दिलेलं आहे, फक्त 10 दिलेला आहे. 100 मधला 10 म्हणजे मी त्याचा फक्त 10% हक्कदार आहे. तर ही जी कंप्लीट प्रक्रिया आपण स्मार्ट कॉटन मध्ये निर्माण केलेली आहे, याच्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या समूहाला जीएसटी लागू नये, त्यांच्या बँकेमध्ये ऑटोमॅटिकली पैसा टाकता यावा, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना हे सर्व करताना करारनामे कसे करावे, त्यांना किती काय म्हणतात त्याला जिनिंगची प्रतिगाठ प्रक्रिया पोटी किती द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रक्रिया करताना त्यांनी काय पाहायला पाहिजे, ग्रेडिंग करताना त्यांनी काय पाहायला पाहिजे, अशा सर्व पैलू ज्या कापूस एकत्रित करून विक्री होऊन पैसे त्यांच्या प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जायपर्यंत या प्रक्रियेमध्ये जे काही गोष्टी अंतर्भूत होतात या सर्व गोष्टी या प्रकल्पाद्वारे फॅसिलिटेट करण्याचा मानस आहे. फॅसिलिटेट म्हणजे या प्रकल्पामध्ये जे काही तांत्रिक आपण हे केलेलं आहे, तंत्रज्ञान वापरत आहोत, या तंत्रज्ञानाच्या आधारे या कंप्लीट समूहाची एकत्रित केलेले कापूस यांचं वजन त्याच्यापासून होणारा म्हणजे या सर्व गोष्टीचा हिशोब ठेवता यावा अशा सर्व बाबी अंतर्भूत करून हे आपण सॉफ्टवेअर केलेलं आहे. आणि ह्या सॉफ्टवेअरच्या आधारे शेतकऱ्यांच्या डायरेक्ट खात्यात पैसे जाणार आहे, यामुळे 100% ट्रान्सपरन्सी राहणार आहे. हा प्रकल्प अतिशय सुंदर आहे. या वर्षी प्रायोगिक तत्वावर आपण सुरू केलेला आहे. याचा कम्प्लीट सॉफ्टवेअर जरी आज बनलं नसेल तरी आज आपण शेतकऱ्यांच्या समूहाच्या गाठी एकत्रित केलेल्या कापसाच्या विक्री करेपर्यंत सरकीची विक्री होऊन या सगळ्यांचे पैसे थेट त्यांच्या खात्यात जायपर्यंत सॉफ्टवेअर बनलेलं आहे. जे काही बनणं बाकी आहे हे आहे ट्रेसेबिलिटीचं सॉफ्टवेअर, ब्रँडिंगसाठी जे काही रिक्वायरमेंट आहे हे सगळं सॉफ्टवेअर. परंतु हे समजा पुढच्या वर्षी जरी बनलं तरी या वर्षी व्यवहार होऊ शकणार नाही, अशा प्रकारे काही अडचणी निर्माण होणार नाहीत. फक्त आता शेतकऱ्यांना जो विचार करायचा आहे, या प्रकल्पामध्ये आपला समूह मिळून आपण जो कापूस एकत्रित आणू त्याच्यापासून गाठी आणि सरकी विक्री करायचा, तर याच्यामध्ये काय झालंय, याच्यामध्ये आहे रिस्क. रिस्क का बरं आहे, कारण की आता तुम्ही जेव्हा समूह मिळून कापूस न विकता ज्यावेळेस गाठी आणि सरकी विकाल तर इट इज सब्जेक्ट टू द मार्केट रिस्क. आता मार्केट हे वर खाली होतं, वलटाईल आहे. परंतु आपण हा असा विचार करूया 10 मिनिटासाठी की मूलभूत काही सिद्धांत आहे. पहिला सिद्धांत काय आहे की आपण व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट विकलं, म्हणजेच आपण गणपती बनवताना माती विकली, आजकाल माती सुद्धा गणपतीची मिळते बनवण्यासाठी मूर्ती, आपण गणपतीला आपण मूर्ती करून विकली तर मूर्तीपासून जो काही नफा होईल तो जास्ती होईल. त्याचप्रमाणे दुधापेक्षा पेढा विकला तर जास्ती नफा होईल. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना एक नॅचरल लॉ आहे, हा बिझनेसचा लॉ आहे की जेव्हा तुम्ही फॉरवर्ड इंटिग्रेशन करतात म्हणजे पुढची प्रक्रिया करून काही व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट विकतात त्यावेळेस तुम्हाला जास्ती उत्पादन होईल. आणि हे तुम्ही करत नसाल तर कोणीतरी तर करताय ना. आज तुम्ही नाही केलं तर हे कोण करताय, तुमचा कापूस खरेदी करून त्याच्यावर प्रक्रिया करून गाठी आणि सरकी विक्री होत आहेत.
आणि जे लोक करत आहेत ते लोक 8 कोटीचा कारखाना टाकत आहेत, ते लोक सुद्धा रिस्क घेत आहेत, मार्केटची वर खालची रिस्क घेत आहेत. मग आता शेतकऱ्यांनी ही रिस्क घ्यावी का ना घ्यावी? तर याच्यामध्ये साधं गणित असं आहे की सैद्धांतिक रूपाने जर का हे असं होत असेल की नफा होतो, तर शेतकऱ्यांनी एकदम एवढी मोठी रिस्क स्वीकारू नये. आपण या वर्षी होऊ शकतं की शेतकऱ्याचं एकंदर उत्पादन कांदा 5 एकर त्यांनी लागवड केलेली आहे, त्यांनी एका 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 एकरचाच माल इथे द्यावा. जोपर्यंत आपल्याला या खेळाचे नियम कळत नाही, जोपर्यंत हा खेळ आपल्या अंगवळणी पडणार नाही, त्या ज्याप्रमाणे खेळामध्ये जसं आहे त्याचप्रमाणे बिझनेसमध्ये पण आहे. या बिझनेसमध्ये कोणीही असं नाही आहे की जो देवासारखा सांगू शकतो की उद्या भाव कमी होणार आहे की जास्ती होणार आहे. याच्यासाठी सगळे ठोकताळे असतात. जागतिक बाजारपेठ काय चाललेली आहे, जगाचं उत्पादन काय आहे. जागतिक बाजारपेठेमध्ये मुख्यत्वाने 2 बाजारपेठ आहे. एक आहे न्यूयॉर्कची आहे, ज्याला आपण आईस म्हणतो, ICE. दुसरी आहे शिंगायची, ज्याला आपण ZCE म्हणतो. हे सगळं इंटरनेटवर अवेलेबल आहे. इंटरनेटवर समजा तुम्ही गेला तर तुम्हाला हे सुद्धा दर कळतील. फक्त असं आहे की आपण 10वीचा अभ्यास पहिलीत केला तर आपल्याला जड जाईल. म्हणून माझं काय म्हणणं आहे की या वर्षी आपण काहीच नाही तर हा कन्सेप्ट त्यांच्यापर्यंत न्या आणि प्रायोगिक तत्वावर 100 गाठी सुद्धा त्यांनी बनवल्या या वर्षी. तर आपल्याला या पूर्ण ट्रान्झॅक्शन्स कसे होतात, इनव्हॉइसिंग कसं होतो, पैसा डायरेक्ट अकाउंटमध्ये कसा जातो, करारनामा करायचा तर तो कसा करायचा, या सर्व गोष्टी आपल्याला करता येणे शक्य आहे. म्हणून या 37 तालुक्यामधले जे कुठले तालुके मराठवाडा आणि खानदेशचे मला वाटतं असतो आपण सर्व लोक आहात, जे कोणी या प्रकल्पामध्ये आहेत, यांनी त्यांचे उद्दिष्ट अगदी 5,000 आणि 10,000 गाठी इतपत नाही जरी झाले तर या वर्षी शेतकऱ्यांनी 100 गाठी केल्या तरी चालेल. परंतु ज्यावेळेस त्यांना याच्यातनं कळेल की मूल्यवर्धक साखळीमध्ये आपण भाग घेऊन शेतकऱ्यांनी रॉ कॉटनच्या जागी ज्यावेळेस सरकी आणि गाठीची विक्री केली तर यामध्ये आपल्याला किती पैसे जास्ती भेटू शकतात की नाही भेटू शकतात, यामध्ये रिस्क काय आहे, कसं कसं. कारण की कितीही तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला सांगतो जगामध्ये अनुभव हीच खात्री असते. कोणी कितीही सांगितलं तरी जोपर्यंत समूह हे काम करणार नाही तोपर्यंत त्यांना त्याचे पासनं फायदा नुकसान कसं करायचं आणि कसं चांगल्या रीती करायचं या सर्व गोष्टी तेव्हा त्यांना समजू शकेल. प्रकल्पाच्या दृष्टीने बोलायचं झालं तर मी तुम्हाला सर्वांना इतकंच आश्वासित करू शकतो की या प्रकल्पामध्ये जितकेही शेतकरी आज भागीदार म्हणून येऊ इच्छितात, जे समूह याच्यात काम करू इच्छितात, त्यांना रिस्क घ्यावं लागेल. परंतु व्यावसायिक दृष्ट्या ज्या काही गोष्टी त्यांना अभिप्रेत आहे या सर्व गोष्टी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण त्यांना पुरवतो आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात आता कापूस मूल्यवर्धक साखळी त्याचप्रमाणे या साखळीमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग, या सहभागामुळे कापसाच्या जागी रुई विक्रीचा ध्येय ठेवणे आणि या सर्व माध्यमातून जादाचे पैसे आपल्याला जादाचं लाभ प्रति क्विंटल प्राप्त करून घेणे, या सर्व बाबतीत तुम्हाला मी आता व्याख्यान दिलेलं आहे. यामध्ये हे सुद्धा प्रामुख्याने सांगितलेलं आहे की हे सर्व करताना कोणीही तुमचा कापूस जास्ती पैशांनी याच्यासाठी घेणार नाही की तुम्ही तिचे सख्खे भाऊ आहेत, ते फक्त हिच्यासाठी तुमच्याकडनं जास्ती भावाने घेतील कारण की तुम्ही गुणवत्तेमध्ये सुधार केलेला आहे आणि यामुळे त्याला सुद्धा 100 रुपये जास्त मिळत असतील तर ते तुम्हाला जास्ती पैसे देतील आणि तुम्ही हक्काने पैसे जास्तीचे मागू शकाल. तर अशा प्रकारे एकंदर या मूल्यवर्धक साखळीमध्ये आपल्याला आज आणि उद्या म्हणजे या येत्या 4-5 वर्षाचा जो काही आपला या वर्ल्ड बँकचा जो काही हा कम्प्लीट टेन्युअर आहे या प्रोजेक्टचा, यामध्ये या मूल्यवर्धक साखळीच्या मध्ये आपल्याला हळूहळू पुढे जायचे आहे. पुढे जाऊ शकतात समूह. समजा यामध्ये सक्सेसफुल झाले की त्यांनी गाठी विक्री केली, सरकी विक्री केली, त्याच्यापासून त्यांना नफा मिळायला लागला तर या समूहाचं भविष्य हे देखील होऊ शकतं की यांच्याकडे खूप सारे समूहामध्ये शेतकरी एकत्र व्हायला लागले तर एक छोटासा एक एक्सपिलर ते विकत घेऊ शकतात समूह म्हणून. ते सरकी न विकता त्या सरकीपासून तेल व ढेप करून विक्री करू शकतात
तर असे स्वप्न आहेत आणि हे पुढे पार पाडू शकतात. पण कुठल्याही स्वप्नाची हकीकतमध्ये आणताना कुठेतरी सुरुवात करावी लागेल. तर ही सुरुवात या वर्षी जे कोणी आहे यांनी छोट्या प्रमाणात करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. यापेक्षाही अजून काही तुम्हाला कापसाविषयी किंवा अजून काही तुम्हाला काय म्हणतात त्याला हे पाहिजे असं काही नॉलेज हवं असेल किंवा मी जे सांगितलं यामध्ये तुम्हाला काही इफ अँड देन अँड बटन हे आहे तर तुम्ही मला कृपया प्रश्न विचारा. जेवढं शक्य आहे मला जेवढं नॉलेज आहे त्याप्रमाणे मला आनंद होईल तुमच्याशी हे सगळं शेअर करताना. तर मी आता हे जे आहे हे सगळ्यांसाठी ओपन करतो. ज्यांनी त्यांनी आपलं नाव सांगावं, आपला माईक चालू करावा आणि आपला व्हिडिओ चालू करावा. आपण कुठून बोलता आहात, आपलं नाव काय आहे आणि आपला प्रश्न काय आहे हे विचारावा आणि मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. तर मी हँडओव्हर करतो रामेतीला. रामेती प्लीज. धन्यवाद सर. काही कोणाचे प्रश्न असतील तर विचारावे. सरांचा मार्केटिंगच्या बाबतीतचा प्रचंड अभ्यास आहे. काही